सहलीला जायचं, जेवायला टाइम करायचा. अशी काहीशी आपली बोट निघलेली आहे. सगळ्या गाड्या बघा कशा राहिलेल्या आहेत अशा. एक बघा आपली गाडी आता बोट मध्ये जाणार. ठीक आहे, मिरची घे घे घे. तर पेशवेकालीन पूर्ण इकडं इंटेरियर सुद्धा अजून पण तसाच ठेवलेला आहे. इथे मंदिर आणि समोरच तुम्हाला बीच बघायला मिळेल हरिहरेश्वरचा. असं काय रात्रीचे वाजले 3 आणि पत्ती घेतात मंडळी अजून पण. हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, हॅव अ ब्युटिफुल डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे आदेश पाटील व्लॉग्स. तर मंडळी तुम्ही आपली महाबळेश्वर सिरीज बघतच असाल, ज्यातला 3 दिवस संपलेला. आज 3 व्लॉग मागचे तुम्ही बघितले असाल. आज 4था व्लॉग आहे आणि 4थ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आपली फॅमिलीसोबत आपण ट्रिप करतो आणि आज आपण फायनली महाबळेश्वरवरनं निघणार आहोत. आणि महाबळेश्वरवरनं निघून कुठे जायचं हे तुम्हाला मी गाडीत सांगतो. पहिला पटापट निघूया आणि भेटूया आपण पुढे. चल मंडळी, आता फायनली आपण तुम्हाला मगाशी मी बोललो आपण महाबळेश्वरनं निघलेलो आहोत आणि आता आपण चाललोय कोकणामध्ये. आणि कोकणामध्ये आपण चाललो हरिहरेश्वरला. आणि आता आपण निघलो आहोत आणि तो आपल्याला दाखवतो 4 घंट्याची रनिंग. आणि तुम्हाला टेम्परेचर इकडे सांगायचं राहून गेला, 3ही ब्लॉगमध्ये सांगितलं नाही. टेम्परेचर इकडे होता 20-21, म्हणजे एकदम थंडीचा टेम्परेचर होता. आणि एकदम प्रेझेंट म्हणजे खूप थंडी पण नव्हती की सहन नाही, एकदम भारी टेम्परेचर होतं. आणि आता आपण निघलो असं दाटीवाटीच्या रस्त्यातून. रस्ता दाखवतो ना मस्त आपल्या पब्लिकला. तर बघा पुढे स्ट्रॉबेरीचा गेट पण आहे वरती. अशा सगळ्या मस्तपैकी रस्त्यातून आपण निघलो. आणि तुम्हाला आता आज कोकणातले रस्ते बघायला मिळतील. तर आता भेटूया आपण, डायरेक्ट ड्रायव्हिंग करतोय, सो नंतर भेटूया आपण. चलो. आणि मंडळी अशा काहीशा आपल्या गाड्या निघलेल्या आहेत. आणि तुम्हाला मी एकदाही गाड्या दाखवल्या नाही आहेत. आम्ही टोटल 6 गाड्या घेऊन गेलो होतो. आणि कोण कोण होतं गाडी ते तुम्ही सर्वांनी बघितलंच आहे आपली मंडळी पूर्ण. आणि सुंदर रस्त्यातून अशा गाड्यांना बघण्यात पण खूप मजा आहे. जे ड्रायव्हिंग करतात त्यांना माहिती आहे. सो आता सगळा आपल्या गाड्याचा ताफा निघलेला आहे. आणि आता भेटूया आता आपण पुढे. असं काहीशा हायवेशा आपण आलेलो आहोत. मुंबई गोवा हायवे हा. आणि माणगाव इथून फक्त नियर बाय माणगाव तुम्ही पकडून झाला. आणि आपली फॅमिली आता उतरलेली आहे, कारण आपण सकाळी नाश्ता नव्हता केला, चाय टोस्ट खाऊन निघलो होतो. आणि आता आपण नाश्ता करायला थांबलेलो आहोत. हॉटेल नीलकमल असं काय नाव आहे. अय कुठे चालला, अय कुठे चालला. आणि चला ना, आता थांबल्या का. चला 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 लवकर. मंडळी अशा काहीशा मस्त नदी किनाऱ्याच्या स्पॉटला आम्ही थांबलेलो आहोत नाश्ता करायला. हे अशी मंडळी बसले खरा, पण नुसतं पावच आल्या. मिसलवाल्यांच्या मिसल आल्या. आमचा वडापाव बिडापाव आला नाही, लिंबूवाला नुसता पाव. काय सर पावच खातो मंडळी इकडे बघा. नुसता पाव ते घेतले पाव जो. चला इथं आहे, सांगू इथं ऐकायला लागला, तिकडे कुठं ऐकायचं. असे सगळे मंडळी बसलेले आहे. ऑर्डर केला आले साहेब. 1 2 3 काय पाहिजे तुला युवराजा. 2 चाय 2 चाय 2 चाय चावले दिले त्यांना. अच्छा, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे. कॅपेचिनो फॅपिकिनो काय पाहिजे तुला. काय पाहिजे. स्टारबक्स कॉफी. अरे जंगलात आले आपण इकडं, चहा भेटतो पिया. हा हे तुम्हाला काय कॅपेचिनो स्टारबक्सची कॉफी बिपी कोणला काय. हा मला पण काय कॉफी कुठली स्टारबक्सची चहा भेटतो का बघा इथं आधी. भेटतंय ना चहा कॉफी. हा मग चहा कॉफी पिया. काय आवाज नाही. हॅलो, हा फोन आला मला. हॅलो, हा मिरच्या भारी आहेत ना. मिरच्या भारी आहेत या. माझा युट्यूब 1.5 महिन्याने माझा पहिला ब्लॉग चालला. कमाई माझी बंद आहे सध्या युट्यूबची. पार्टी द्या आम्हाला, आपोआप कमाई वाढेल. दिली जा युट्यूबची. पण त्यासाठी युट्यूबची काय करते, अशीच पार्टी देतो ना मी. हा नक्की नक्की दाखवेल. तर कधी त्याने बोलला दाखवेल बोलल्या फक्त. चला तर भेटूया. नाश्ता पाव झाल्या मंडळी. काही येतं काय नाही येतं आम्हाला. हिला आला वडा, आम्हाला नाही आला. ठीक आहे, मिरची घे 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 घे. अरे घे घे. अरे मस्त गोड आहे, गोड आहे, घे. अरे घे 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 घे.
काय करतो काम करतोय टाक लवांटीला दोघं ए पाच माठ जोडी येवन जोडी आहे ना मंडळी इकडं मस्त नदी किनारी नाश्ता करता आपली मंडळी तिकडं. आता आपण इकडे जा. सो मंडळी आता फायनली आपण हरिहरेश्वरला पोहोचलेलो आहोत मंदिरात जाण्यासाठी. फायनली हरिहरेश्वरला आलेलो पण मंदिरात कधी जाणं झालं नाहीये. सो आज आपण मंदिरात पण जाणार आहोत. हे आपली मंडळी सगळी निघलेली आहे. हे बघा बाय. कुठे झाला देवबाप्पा करायला झाला हा. हे बघा सगळी मंडळी आपली मागे अशी चालू देत. चला रे गावाले हो. आणि मंडळी हे बघा हरिहरेश्वर मंदिराचा प्रवेशद्वार असं आहे. सो चला बघूया आतमध्ये अजून काय काय आहे. आणि प्रॉपर कोकणातला फील मंडळी. तर चिरा असतात त्याचाच पूर्ण रस्ता आहे. नो डांबर नो कॉन्क्रीट ओनली चिराच बोलतात आय थिंक. मी पण आता चुकीचं आहे की बरोबर मला माहिती नाही. आणि असं काही असं गल्ली गुल्लीतून मस्त मार्केट बघत बघत तुम्ही जाऊ शकता. आणि एक बेटर गोष्ट आहे वरती पत्रांचा सेट आहे म्हणजे गरमीचा तुम्हाला टेन्शन नाही आहे. सो हे एक बेटर पॉईंट आहे. सो चला बघूया पुढे काय काय कसं कसं तुम्हाला दाखवतो. पहिले असं काहीसं आपण पोचलेलो आहोत मंदिराच्या इथे. आणि स्तंभ वगैरे आहे तिकडे. आता मला माहिती नव्हती वरती जाता रस्ता दिसला वरती मंदिर आहे खाली माहिती नाही आहे. आणि आम्ही पुरं आल्यानंतर एकाला माहिती नाही मंदिर पाय बी धुवा जरा. मंडळी अशी काहीशी लाईनला थांबलेली आहे बघू शकतो तुम्ही. पार आता आपली सगळी लाईन आपलीच असेल. मंडळी मी इकडून आलतो मी इथला खोलला ना आतमध्ये आलो. तर चला आता बघूया. लाईन मला वाटतं जास्त नाही. हा बघा मंदिर आहे आणि एक 5 ते 7 मिनिटांचं दर्शन होईल. आणि 2 मंदिर तिकडे. आणि तुम्हाला जो वरचा रस्ता सांगितला तो प्रदक्षिणा मार्ग आहे. तुम्हाला दाखवेल नाही बाहेरून तो रस्ता. स्वतः बघूया दर्शन कधी नाही होते. चला लाईन पार करून आम्ही पोचलेलो आहोत मंदिरात. बघूया आतमध्ये शूट करून दिला तर नक्की दाखवेल. तुम्ही काल भैरवाचं दर्शन सुद्धा घेऊ शकता. तरी तुम्ही हे वाचून इथली माहिती घेऊ शकता. पेशवेकाल्यांचं पण तिकडे थोडंसं संदर्भ दिलेला आहे ते तुम्ही वाचू शकता. पॉज करा आपली व्हिडिओ आणि तुम्ही वाचू शकता. चला आता महादेवाचं दर्शनही आपण घेऊया. आपली मंडळी आहे मागे. सो चला तरी आपण आता मंदिराच्या आतमध्ये शंकराच्या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतो. मगाशी जे केलं ते काल भैरवाचं होतं. आणि ते शंकराच्या मंदिराच्या आतमध्ये जसं की तुम्ही बघाल इकडे नंदीसुद्धा आहे. आणि आता इकडे तसंच गणपती बाप्पांची सुंदर मूर्तीसुद्धा आहे. आणि असा काहीसा आतमधला मंदिराचा फील एकदम पुरातन काळात पेशवे काळात तुम्ही आता माहिती वाचली तर पेशवेकालीन पूर्ण इकडं इंटेरियरसुद्धा अजून पण तसंच ठेवलेला आहे. चला पहिले हा एक मंदिर होता हरिहरेश्वर आणि हा एक काल भैरव मंदिर होता. हे 2 होत्या. हरिहरेश्वर तुम्हाला दर्शन नाही द्यायला भेटलं कारण कॅमेरा आला होता. ते लोक उभे होते आणि हे लोकांनी दर्शन झाला. यो इकडं बसले काय रे काय हे लोक कसं काय दर्शन घेतलं काय ते पुरं तिघे जण. इथे मंदिराने समोरच तुम्हाला बीच बघायला मिळेल हरिहरेश्वरचा. असा काहीसा अजून आपण बीच बघणारच आहोत तर तुम्ही इकडचा बघून घ्या हरिहरेश्वरचा. असा काहीसा आहे तेही तुम्ही बघू शकता. इकडे लोक जात आहेत. मला वाटतं इकडे हा पॉईंटला फोटो वगैरे काढला जात असतील. असा काहीसा बीच आहे बघून घ्या मंडळी. आता इथे आपली मंडळी अशी जेवायला बसलेली आहे. ही सगळी नॉनव्हेजवाली मंडळी आहे. आणि इकडे आपली व्हेजवाली मंडळी बसलेली आहे. गुरुवार असल्या कारणाने यांचं जरा व्हेज खायची यांची आज व्यवस्था झालेली आहे. का लाजाचा काय तर बिंदाच जेवायचा का जे बघता ते जेवत नसतील का. अशी सगळी व्हेजवाली मंडळी आहे. आणि ही नॉनव्हेजची आहे पण इकडे काय आलाच असं असतं पदावर आलं ना कॉमेडीचं मंडळी. इकडे येईल तेव्हा येईल तिकडे आलेला आहे आणि इथे आपण जेवला. आणि आपले असे मस्तपैकी इकडनं ह्या घराच्या मागे मंडळी समुद्र आहे. मस्त इकडनं हवा येते मस्त झाडी बिडी असा एकदम कोकणाचा वाईब येतोय. कोकणाच्या वाईबमध्ये इथं मस्त आपण जेवायला बसलेलो आहे. चला मंडळी आता आपण हरिहरेश्वर वरून निघलेलो आहोत आणि आता आपण चाललो अलिबागला. आणि अलिबागला आपण रस्त्याने जाऊ शकतो. आणि तुम्हाला लोकांना माहिती असेल बऱ्याच लोकांना दिघी जेटीवरनं आपण बोटमध्ये जाऊ शकतो विथ
कार्स म्हणजे आपल्या गाड्या टाकूनही जाऊ शकतो. सो दोन्ही ऑप्शन होते आणि इकडे थोडा वेळही वाचत होता आणि बरेच लोक गेले नव्हते, सो त्यांना ते बघायला मिळेल. तर म्हटलं आपण बोटीतून जाऊया. सो आता आपण दिघी जेटीला चाललो आहोत पहिले आणि तिथून आपण गाडी बोटीत टाकून मुरुडला जाणार आहे. आणि आपल्या बरोबर अशी काहीशी मंडळी नुसतं चेंज होतं बघा मंडळी, हे बघा नुसतं चेंज म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या गाडीत, कोणी कुठेही बसतो, कोणी कुठेही काही करतो. म्हणजे असं 5-6 गाड्या आहेत आपल्या, कुठेही बसतो काही, म्हणजे जसे वाईब्स मॅच होतील. सो असं सगळं चालू आहे आणि आता मस्तपैकी सुंदर असा रस्ता आहे. आणि मंडळी असे काहीसे रस्ते आहेत, कोकणात बोलायला हरकत नाहीये. आणि मस्त असे दळणवळणाचे रस्ते सगळे, मजा येते गाडी चालवायलाही मजा येते, प्रवास करायलाही मजा येतो. हेवी एन्जॉय करत आपण चाललेलो आहोत. बघा असे सुंदर रस्ते, ना खड्डा ना काही, आणि मस्तपैकी असं जंगलमधून सफारी करत आपण चाललो आहोत. आता भेटू आपण डायरेक्ट दिघी जेटीला. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. हा बघा समुद्र आणि आपली बोट लागलेली आहे. आपल्याला इकडेच जायचं आहे आता. सो चला पुढे जरा ड्रायव्हिंग करतो. आणि मंडळी ही बघा आपली गाडी आता बोट मध्ये जाणार. बोट मध्ये जाऊन आणि मग आपण त्या गाडी बोट मध्ये आणि आपल्या समोर जायचं आहे. तिकडे कुठेतरी पोर्ट आहे, आता मी विसरलो, एकदा आलेलो मी, मला वाटतं तो आहे, आय थिंक सो. एकदा आलेलो मी. हे बघा त्याच्यात रिव्हर्सच काढायला लागतं. तुम्हाला असं रिव्हर्स गाड्या लावायला लागतं. बघा हे असं रिव्हर्स लावायचं आणि रिव्हर्सच टाकायचं. आणि तिकीट मला माहिती होतं पण आता वाढलं असेल, मी तुम्हाला थोड्या वेळात इन्क्वायरी करून सांगतो, कारण मी मागे होतो. असं सगळं आहे. आणि इकडे असा समुद्र आहे, हे तुम्ही बघू शकता. अशी काहीशी आपली बोट निघलेली आहे. सगळ्या गाड्या बघा कशा राहिलेल्या आहेत. अशा एकूण 13 जातात. आपण एक्स्ट्रा मुलं आपल्या 14 झाले मला वाटतं, काय माहिती मोजल्या नाही ना. आपली सगळी मंडळी पहिले बाल्कनी तिकीट घेतले आहे ना, दाखवून दे बाल्कनी तिकीटवाला. आणि इकडे आपली अर्धीच जास्त बोट आपण भरले. हे बघा आपलीच माणसं दिसन, हे इंटान, हे आपली माणसं. थांबा ही ना आपली, थांब गडबड होईल. यो आपला माणूस भाऊ कुठं आला असत. ये यांचा फोटो कापत नाही मंडळी. हे बघा यांचा फोटो कापत नाही. हे मीच दिसेल त्यानं, बाकी कोणीच दिसणार नाही. भाऊ कुठं आवडून जात ना काय, अजून बाकी आहे नाही. भाऊजीला खाली दिसलं पार्किंग मध्ये, टेन्शन घेऊ नका. आणि मंडळी सुंदर सनसेट सोबत आपण अशी काहीशी बोट राईड करत आहोत. या जेटीवरून निघलो. आता पुढचं मला माहिती नाही कुठे जायचं, मला वाटतं तिकडे कुठेतरी आहे. आणि असं सगळं आहे. सो तुम्ही बघू शकता. आणि या बोटीत मी आधी पण आलेलो आहे, पण यावेळी जरा ब्लॉग काढतोय. मागच्या वेळी ब्लॉग नव्हता आपला, तेव्हा ब्लॉगरच नव्हतो ॲक्च्युली. सो अशी सगळी मंडळी आहे. हा आहे ना, डोकऱ्याने घेतलं तर काय जमल. कुठं चालली? चष्मा घालून का? हा आताच झाले काय मावशी? आताच झाले. घाबराचा नाही. वाट कसा हा कोल्हे, आपण तर समंदराचं बादशाह, समंदर आपली मायभूमी आहे. घाबरायचं नाही. हा कोल्ह्यांची पोरं समुद्राला घाबरायचं कसं होईल मंडळी? काय भाऊ एकदम सिरियस बोलता, बरोबर ना, एकदम शुद्ध. त्याला मला ब्लॉगिंग मध्ये जा. अहो घाबरले तू? हाय वहिनीची आदत झाली, उकाल वहिनी आदत झाले वाटतं. काय झोप आले? भाऊ काय कुठं झाला? एक राऊंड. आणि ड्रायव्हिंग सीट आहे ही बघा. अशी आतमध्ये आपल्याला नसेल परमिशन, अशीच अशी ड्रायव्हिंग सीट असते. चला असं सगळं मंडळी आहे. चला पाटीला बनवले फोटोग्राफर. हे एक जण बसाने फोटो पॉइंट झाले. एक जण येतं त्याला फोटो काढला सांगतं. ते लवंटा मंडळी. मी आला लागली बोट आता, थांब परत पक्के आला लागली बोट. आणि मंडळी या बघा समुद्र असा काहीसा खवळत आहे, म्हणजे बोट गेल्या मुले. आणि सुंदर सनसेट आहे, म्हणजे सनसेट एक नंबर आहे. परफेक्ट टायमाला बोटिंग आल्या मी, परफेक्ट एकदम. आणि असं काहीसा झाला कापला.
अरे काय एकीचा जंजिरा इकडे एकीचा जंजिरा इकडे जंजिरा किल्ला इकडे आहे. एक इकडे सांगते इकडे जंजिरा आहे तरी कंचा जंजिरा इथं आहे एक इकडे सांगतो की मंडळी कोणाला पोल्या बिल्या पुऱ्या बिऱ्या बनवलेल्या हे बघा साचं घेऊन आम्ही फिरता पुऱ्या बनवायला घेऊ शकता तुम्ही. हे बघा परलं हा मंडळी यांच्या रील्स काही संपणार नाही. तिथून सुरू झाल्यापासून बनवताना या रील्स यांच्या रील्स काही संपणार नाही. आपण बघूया इकडं मम्मी बाय मम्मी शेट अरे जंजीर किल्ला तो तिकडे गेला मंडळी. हा बघा मुरुड जंजिरा किल्ला हा बघा हा आहे आपला मुरुड जंजिरा किल्ला. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असेल माझ्या अलिबागच्या त्याच्यामुळे मला वाटत नाही आता दाखवायची आवश्यकता नाही. तुम्ही मागच्या माझ्या अलिबागच्या ब्लॉग मध्ये जंजिरा किल्ला बघितला आता फोन जास्त बाहेर नेला फोन जर पारला वाटलं हो त्याच्यामुळे इथूनच ब्लॉग करता मी. काय भाऊ समिंदर पे राज करते अपना भाई समिंदर पे गोटीन हल्दी चालू झालं गोटीन हल्दी झालो आल्या चल जाऊ बाजारी. या आल्या या रील स्टार आल्या पुरा हल्दीच झालं. मंडळी आपण जेव्हा किल्ल्यावरती किंवा घरात असतो तेव्हा मी घेता येत नाही रोज नाचतात ते पण जेव्हा स्पीकर लावतात ना त्याच्यामुळे मला घेता येत नाही कारण कॉपीराइट बसवता काय विदाऊट स्पीकर विदाऊट गाणी स्वतःचा घेतात त्याच्यामुळे मी घेऊ शकतो ब्लॉगमध्ये. आणि आपला बंदर पण आणला आता तिथे आपण जाणार आहे. हे बघा इथे आपण पोहोचलो ऑलमोस्ट. असा सुंदर प्रवास करून आपण पोहोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर. असा सुंदर प्रवास आणि आता बघा कशी पार्किंग कशी करतात हे मला दाखवायला आवडेल तुम्हाला. डायरेक्ट त्याच्यावर चढवतील मला वाटतं. अशा रीतीने चढवलेले आहे बोट. ना मंडळी आता आपण अलिबागला पोहोचलो रूम वरती. रूमचं नाव बी मला काय माहिती नाही सी बीच रूम काहीतरी आहे. इकडे आपण रूम घेतलेले आहेत 5 रूम घेतले आपण सगळे AC वाले कारण जाम आहे मंडळी इकडे. आणि आम्हाला महाबळेश्वरची सवय लागली थंडीची त्याच्यामुळं सगळी काय अशी माझ्याकडे बघतात मंडळी. माझा कॉन्फिडन्स लेवलच गेला सगळा. महाबळेश्वर थंडी होती म्हणजे तो टेम्परेचर बॉडीला सूट करून आता जाम गरम होतं त्याच्यामुळे ACच घ्यावे लागले. आणि आता बनवायची इच्छा सगळ्यांची केली. किती वाजले रे माझा घराला बंद झाला 9:15 वाजल्या तर बनवायची इच्छा नाही. आता आम्ही सगळं काहीतरी खायला चाललोय ते डिस्कस चाललंय कुठे जायचं ते. हा हे कुठे जायचं योग्यता सलीला सल आली का तुझी. तर असे सगळं डिस्कस चालू आहे बघा. अर्धे आमचा तुझा काय आहे विषय. उद्याला शुक्रवार आहे आता लवकर जेवण पाहिजे. शुक्रवार उपास आहे. सलीला जायचं जेवायला टाइम करायचा. चला हे शुक्रवारला चालेल तुमचा शुक्रवार आहे 1 2 तुझा पण उपास आहे का मग जा लवकर जाऊ धावत आपला कधी उपास नसेल तुम्हाला माहिती. आला दिवस देवाचा ना पोट भर जेवायचा. चला आल्या जेवायला हे बघ कशी वाट बघते जेवाची. सगळी मंडळी आपली बसले जेवायला. आखा दिवस मोबाईलमध्ये काय घालतं यो काना घालतं यो काय यांचा आखा दिवस मोबाईल हे बी वैतागल्या बरं. आपली बच्चा पार्टी वरती बसते तुम्हाला दाखवता वरच्या लोकांना. अर्धे वरती बसले होते अर्धे खालती आणि व्हेजवाले होते. हे आता आला आम्हाला भेटायला. हे तिकडच्या हॉटेलला गेलं तर कुठेतरी आम्हाला नाही माहिती. हे लोक गेले तिकडं ते वहिनीसा ताईसा बरेच जण होतं ते अर्ध्या बाया ताई बीसा तुम्हाला दिसत नसेल ब्लॉगमध्ये सगळे तिकडे व्हेजला होती कारण आज आहे वार गुरुवार. आणि आता आपण चाललो आपल्या रूमवरती. रूमवरती चला सो मंडळी आता जेवण वगैरे झालं आता आपण झालं रूमवर चालत
ना आपण ना आपली मंडळी पण चालत आपल्याबरोबर अर्धा पोर आहात. अर्ध मागे एवढी सगळी गाडी चालत ही बघा या अशी सगळी मंडळी आपली चालत चाललेली आहे. हा आमचा ग्रुपचा अध्यक्ष. पार्सल कुठे आहे? पार्सल दाखवून दे बाई. पार्सल बिर्सल घेऊन झाले अर्ध्या रूम वाला ना आम्ही. ही मागची फली आहे. ही मागची फली आहे का नाही? हे निशाण आहे आमची माग आहे. हा बघा आलो का दिसत पण नाही ते. चला रात्रीनं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये अलिबागचा व्ह्यू तुम्हाला मुरुड जंजिराचा जो बीच आहे त्याचा व्ह्यू तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. आता आपण रूमवरती जाऊया. चलो. रात्रीचे वाजले 3 आणि पत्ती खेळतात मंडळी अजून पण. भले पैशानं नाही पण पत्ती खेळतात रात्रभर. आणि आजचा ब्लॉग इथेच आपण एंड करूयात. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. इफ एनी रिझन काय करायचं आहे काय बोललं तुम्हाला ऐकायला आलं का नाही आला माहिती नाही. लाईक करा, शेअर करा आणि आवडला असेल ब्लॉग तर नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. तुम्ही खेळा, मी चाललो झोपाला. काय डाव आहे तुला बघू. बाय बाय.